नमस्कार. कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. पिया, तुला घरी जायचं आहे, त्याने शांतपणे विचारलं. असलं तरी तिच्या नजरेत स्पष्ट नाराजी दिसत होती. त्याने सुस्कारा सोडतच तिला मिठीत घेतलं. 2 दिवस जायचं असेल तर जाऊन ये. त्याच्यावर अजून नाराजी दाखवायला ती जबरदस्तीच त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली. नकारार्थी मान हलवतच त्याने एक हात डोक्यावर टेकवत नजर शून्यात लावली. हॉस्पिटलमधून आम्ही पियाला घरी घेऊन जाणार आहोत. तिला आरामाची गरज आहे. कविताताईचा आवाज किंचित हेकटपणाचा होता, पण तरीही समोर बसलेल्या आजी आणि कुणाल शांत होते. ती कुठेही जाणार नाही, कुणालने शांतपणे सांगितलं. तिला तिकडे अजिबात आराम करायला मिळत नाही. सतत कोणी ना कोणी तिकडे असतंच. तिला आरामाची गरज आहे. आम्ही तिला घेऊन जातो. कविताताईच्या आवाजात हट्टीपणा होता. ठीक आहे, आम्ही नाही येणार मध्ये. जा घेऊन काही दिवस. कुणाल पुढे काही बोलणार त्याआधीच आजींनी सांगितलं. तसं इतका वेळ शांत असलेला कुणाल नाराजीनंच आजीकडे बघितलं. ती कुठेही जाणार नाही समजलं. त्या दोघींकडे एकदाही न बघता तो निघून गेला होता तिकडून. त्याला मी समजावेन. तिच्याशी तुम्ही बोलून घ्या एकदा. कदाचित उद्या तिला सोडतील. जाणाऱ्या कुणालकडे बघून आजींनी सांगितलं आणि डोक्यावरचा पदर नीट करतच तिकडून कुणालच्या इथे निघून गेल्या. आजी, मला काहीही समजवू नकोस. मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. आजी असल्याची जाणीव झाली तसं त्याने आधीच सांगून टाकलं. अगदी मवाळ आवाज होता त्याचा. तिची मनस्थिती नाजूक आहे. कदाचित तिला सुद्धा तिच्या माहेरी जाण्याची गरज असेल. आजी समजवण्याच्या सुरात बोलत होत्या. तो मात्र मानेनेच नकार देत होता. कुणालच्या खांद्यावर हात ठेवतच त्या त्याला समजावू पाहत होत्या, पण तो काही समजण्याच्या पलीकडे होता. मला कळते, तिच्या अशा अवस्थेत तुला तिच्यापासून लांब नाही राहायचे, पण त्यांना सुद्धा वाटत असेल आणि तिला सुद्धा. त्यांचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून त्याच्या तोंडून येणारे शब्द दडी मारून बसले. कुणाल त्याच्या मिठीत मारून त्या इतकंच बोलू शकल्या होत्या. तिला तिला आमच्या बाळाला मारलं आहे ग. तो या जगात येण्याआधीच त्याचा जीव घेतला आहे कोणीतरी. ती कितीही दाखवत असली तरीही तिला अजून सुद्धा ते छक्केपंच कळत नाही ग. ती कितीही दाखवत असली तरी ती तेवढी स्ट्रॉंग नाही. आता तिला मी नाही एकटीला सोडू शकत. तो एकटाच बडबडत होता. आजी त्याला पाठीमागून हात फिरवत शांत करत होत्या. तिला जायचं असेल तर त्याला त्रास होत होता. तरीही त्यांनी विचारलं तसं तो शांत झाला, पण मनातून मात्र खूपच जास्त नाराज झालेला होता. नाही अडवणार तिला. आजीला लांब करत त्याने निर्विकारपणे सांगितलं आणि तिकडून निघून गेला. ती तरी तुला या अवस्थेत सोडून जाणार आहे का? तू पाठवला तरी तो तुला सोडून जाणार नाही. कविताला करू दे तिच्या मनाचं समाधान. आजी मनातच विचार करत तिकडेच थांबल्या होत्या. रागवली आहे माहीत आहे, तरी समजूत नाहीच घालणार. त्याच्याकडे पाठ करून तिरक्या नजरेने त्याला बघत तिने मानेला झटका दिला. तसं भानावर येत तो गालातच हसला. कशी समजूत काढायची? तिच्या दंडावर हनवटे टेकवत त्याने मुश्किलपणे विचारलं. अजिबात बोलायचं नाही माझ्यासोबत. माहेरी जाऊन ना तसंच समजा. ती तिकडेच गेली आहे, ते सुद्धा 10 दिवस. दंडावर टेकवलेली हनुवटी झटका देऊनच दूर केली. 10 दिवस तुला तिकडे पाठवणार कोण होतं? मी तर फक्त 2 दिवस बोललो होतं. तिला नीट झोपून तिच्या चेहऱ्याच्या जवळ चेहरा घेऊनच जात्याने विचारलं. तिने फक्त तोंड वाकडं करत त्याला इग्नोर केलं. 2 दिवस जायचं होतं, तू फक्त ते सुद्धा जाशील. त्या दिवशी सूप पिण्यासाठी मी तिकडे येणारच होतो. तिच्या धुसफूस करत असलेल्या चेहऱ्यावरून त्याने त्याची बोटं अगदी हळुवारपणे फिरवली, पण आज त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. तिने लगेच त्याचा हात दूर करत त्याला सुद्धा बाजूला केलं आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ केली. अरे, बहिणीच्या लग्नाची तयारी करायला तरी जाणार आहेस का, की ते सुद्धा मीच करायची? उगाच नाटकी चिडत त्याने विचारलं. तसं ती काहीशा अविश्वासाने त्याच्याकडे बघू लागली. बहिणीचं लग्न? तिच्या नजरेत अजूनही अविश्वास होता, ज्यावर त्याने फक्त हुंकार भरला. तुझी बहीण काया, माझ्या भावाची होणारी बायको, विसरलीस का? तिच्या नजरेतला अविश्वास आणि काही क्षणासाठी आलेलं स्मित बघून त्याने उगाच नाटके केलं. आता सांगा पटकन काय ते? उठून बसतच तिने काहीशा चिडूनच विचारलं. हळू, इतकी घाई करण्याची गरज नाही. सांगणारच आहे. तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवल्या तसं तो तिच्यावर ओरडला. तिने तोंड वाकडं करतच त्याला अडवून लावलं. वानरसेनेचे चांगलेच गुण घेतले आहेस. मला उडवून लावण्याचे. नकारार्थी मान हलवतच तो हळूच फुटफुटला. बाळाची 5वी झाली की त्या दोघांचं लग्न घरच्या घरी साध्या पद्धतीने लावायचं आहे, त्याने शांतपणे सांगितलं. 5वी म्हणजे उद्याच की? म्हणजे लग्न परवा? तिचं बोलणं त्याने कंप्लीट केलं. हे कधी ठरलं? मला कोणीच ना काहीच बोलत नाही आणि कसंच काहीच बोललं नाही. नाराजी व्यक्त करतच तिने विचारलं. कोणाला माहिती असेल तर सांगतील ना? म्हणजे मी ठरवलं आहे.
पण काही दिवसांनी लग्न होणारच होतं ना, मग असं परवा का? तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या. तुला वाटतं ते आता लग्न करतील? अशी परिस्थिती असताना तिची मान नकारार्थी हलणारच होती. आता तुम्हा बहिणींना एकाच दिवसात लग्न करण्याची हौस आहे. त्याला मी मोहिते काय करणार? त्याचा चेहरा अगदी बिचारा झाला होता. तुम्ही मोहिते? एक भुवई उंचावत तिने अगदी त्याच्या स्टाईलने विचारलं. तसं तो गालातच हसला. हो, आम्ही मोहिते. आणि तुम्ही मिसेस मोहिते. आता झोपा. तिला मिठीत घेऊन जबरदस्तीच तो झोपला. तिची चुळबुळ चालूच होती, पण त्याने अजिबात तिला सोडलेलं नव्हतं. सोडून येऊ का तुला? प्रथमेशने तिला विचारलं. तसं तिने रागातच त्याच्याकडे बघितलं होतं. "ए, अशी चिडतेस काय तू? अजून लग्न झालं नाही आपलं. माझ्या सासूबाई वाट बघत असतील गं, म्हणून विचारलं." "बघू देत. मला नाही जायचंय तिकडे." त्याच्या छातीवर डोकं टेकून ती शांतपणे आकाशातले तारे बघतच होती. तर दोन्ही हातांची उशी करून तो सुद्धा आकाशात बघत होता. त्या दोघी घरी आल्यावर सर्वच हॉलमध्ये जमून मस्ती करत होते. डिनर होईपर्यंत अगदी वानरसेनीची मस्ती चालू होती. पिया आणि स्नेहाला मेडिसिन घ्यायच्या होत्या, म्हणून त्यांच्यासोबत वानरसेना सुद्धा जेवली होती. आणि आता जो तो आपल्या आपल्या रूममध्ये गेला होता, तर काया आणि प्रथमेश टेरेसवर येऊन शांतपणे पोहडले होते. "मी आजींना सांगितलं आहे, मी आजचा दिवस इथेच राहणार आहे." तिने त्याच्याकडे न बघताच गाल फुगवत सांगितलं. "अरे, मी ही आजीसुद्धा मला काहीच बोलली नाहीये." ती मात्र शांतच होती. "मला इथेच राहायचं आहे." थोड्या वेळाने ती पुन्हा बोलली. "काय तुला सर्व माहिती आहे, सर्व समजतंय, तरीसुद्धा तू अशी का करतेस गं?" "हो, तरी." "प्रथमेश, खूप भीती वाटते मला." आईने जी शंका उपस्थित केलेली ती. तिचा आवाज जड झाला होता. तसं ती त्याच्या मिठीत शिरली. कितीही अडवण्याचा प्रयत्न केला, तरी मात्र हुंदका बाहेर पडलाच होता. "तसं काही होणार नाही, समजलं?" त्याने तिला ठणकावून ओरडून सांगितलं. असलं तरी तिच्या मनामध्ये असलेली भीती त्याच्या मनाला सुद्धा टोचत होती. "प्रथमेश, होईल ना रे आपलं लग्न?" की कुणाल जिजूचं असं अचानकच दुसऱ्या कोणासोबत? तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच त्याने तिचं तोंड आपल्या ओठांनी बंद केलं. "तसं काहीही होणार नाही. आपलं लग्न होणार आहे. माझं लग्न तुझ्याशीच होणार आहे, समजलं?" तिच्या ओठांना सोडत त्याने तिला खडसावून सांगितलं. ती मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांनीच त्याला पाहत होती. डोळे बंद करून तिने डोळ्यात साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देत पुन्हा आपले ओठ त्याच्या स्वाधीन केले. "काया, उद्या तू प्रथमेशसोबत लग्न करशील." ब्रेकफास्ट टेबलवर सर्व बसले असतानाच कुणालने शांतपणे कायाला विचारलं. त्यांच्या आवाजात जितकी शांतता होती, तितकीच उलट प्रतिक्रिया त्याच्या या प्रश्नानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर उमटली होती. "अरे, असं अचानक म्हणजे?" काही दिवसांनी मुहूर्त काढलाच होता की सुजाता काकीमध्येच बोलल्या, तरी त्याने त्याची रोखलेली नजर प्रथमेश आणि कायावरच स्थिर ठेवली होती. दोघांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. "प्रथमेश, यावर तुझं काय म्हणणं आहे?" काकींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतच कुणालने पुन्हा विचारलं. "दादा, म्हणजे आता असं अचानक?" या परिस्थितीमध्ये तो अडखळला होता. समोर शांतपणे बसलेल्या कुणाललाच तो बघत होता. त्याच्यासोबत इतका वाईट ॲक्सिडेंट झाला असताना तो हे सर्व बोलूच कसा शकतो? हा प्रश्न राहून राहून त्याच्या मनामध्ये येतच होता. "नाही, इतकंच." आवाजात जरब आणूनच कुणालने विचारलं. "हो, हो." कायाकडे एकदा बघून त्याने त्याचा निर्णय सांगितला. "कुणाल, काय चालू आहे?" "काया, तुझं काय म्हणणं आहे?" आजीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कुणालने विचारलं. "आई, तो जे करेल ते योग्य विचार करूनच करेल. काया, तुझा निर्णय सांग." गणेश काकांनी कुणालला पाठिंबा दिला. तसे बाकी सर्व थोडे शांत झाले. "मग मी 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 तयार आहे." कायाने नजरेनेच एकदा पियाकडे तिच्या निर्णयाची खात्री करून घेतली. "ठीक आहे. आजचा दिवस तू बाहेरच्या गेस्ट हाऊसवर राहा. प्रथमेश, तू कुठेही जायचं नाहीस. मॉम, आजी, तुम्ही तिच्या घरी बोलवून घ्या." थोड्याच वेळात केतन त्यांना घ्यायला गाडी पाठवत. "तारा, कार्तिक आणि रिद्धी, तुम्ही तिघांनी जे काही हळद वगैरे असेल त्याची तयारी आणि लग्नाची तयारी करा." पुढच्याच मिनिटाला कुणालने सर्वांना कामाची वाटणी करून दिली होती. "आणि मी काय करायचंय?" प्रथमेशने बारीक तोंड करतच विचारलं. "मुंडवळ्या बांधून तुला सांगतील तिकडे उभं राहायचंय." कुणालने अगदी निर्विकारपणे सांगितलं. तसं प्रथमेशचा चेहराच पडला होता आणि बाकी सर्वच त्याचा तो पडलेला चेहरा बघून हसत होते. कायासुद्धा गालातल्या गालातच हसू अडवत होती आणि खाली मान घालून हसत होती. "दादा, शॉपिंग?" माधूने चेहरा पाडूनच विचारलं. "माधू, आता लग्नाला आहे त्यात ॲडजस्ट कर. लग्न झालं की प्रथमेश दादा तुला हवं ते घेऊन देईल, तेही डबल." पुन्हा प्रथमेशला अडवतच तो बोलला होता.
ए दादा, डबल नको, सध्या हिची शॉपिंग याच्यापेक्षा जास्त आहे, उगाच नाटकी एक्सप्रेशन्स देत प्रथमेश बोलला. आम्हाला स्नेहाच्या बोलण्यावर पाठोपाठ तारा आणि रिद्धीने सुद्धा होकार दिला. लग्न झालं की प्रथमेश पूर्ण वानर सेनेला शॉपिंगला घेऊन जाईल, ज्यात मी सुद्धा आहे, विसरू नकोस, तो स्वतःची खास आठवण करून देत कुणालने सांगितलं. दादा, मी तुला आणि बहिणीला फिरायला घेऊन जातो, पण या चौघी एकत्र नको ना, रडकुंडीला आल्यासारखं तो बोलला. तसं त्या चौघी कमरेवर हात ठेवूनच त्याच्याकडे बघून हसू लागल्या. कुणाल, असं कसं काय इथेच राहील, त्यांना अडवत आजींनी मध्येच विचारलं. त्यांचं सुरू झालं की थांबणार नाही माहिती होतं त्यांना. आजींच्या प्रश्नावर सर्व शांत झालेले होते. त्यांना सांग, लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली माहेरी येतील, तेव्हा हवे तेवढे लाड करा, पण लग्न हे उद्याच होईल. तो तिरप्या नजरेने पियाच्या रागाने लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघत तिला मनवायचं कसं याचा विचार करत होता. माहेर कोणाला तरी जास्तच मानवणार आहे बहुतेक. तिच्या तिरप्या नजरेला समांतर नजर ठेवत स्नेहाने त्याला चिडवलं. तसं पियाने लगेच मान खाली घातली. कुणालने गालात हसत स्नेहाला डोळा मारला, तसं तिने हसतच खांदे उडवले. काही क्षणात झालेला हा संवाद त्या दोघांव्यतिरिक्त कोणालाच कळला नव्हता. काया, तुला जे काही काही हवं नको असेल ते तारा आणि रिद्धीला सांग. लग्न कशा पद्धतीने हवं ते सुद्धा सांग. त्याने पुन्हा त्याची नजर कायावर वळवली. आवाज शांत आणि सौम्य होता. मला काही नकोय, लग्न साधेपणाने सुद्धा चालेल, तिने खाली मान घालतच सांगितलं. असलं तरी सुद्धा तिच्या घशात अडकलेला औंढा त्याला जाणवला होता. पुन्हा त्याचा आणि स्नेहाचा नजरेनेचा संवाद चालू होता. ठीक आहे, त्याने सांगितलं. तसं पुन्हा काही वेळ शांतता होती. ज्यांना यायचं असेल त्यांना यायला सांग, अर्थात त्यांना जमलं तरच, नाही आले तरी चालतील. नाश्ता झाला असं त्याने निर्विकारपणे सांगितलं आणि तो तिकडून निघून गेला. त्याचं हे बोलणं कोणासाठी आहे हे जाणून सर्वच जण शांत बसले होते. सर्व सुरळीत चालू असलं तरी ही एक गोष्ट अशी होती की ती अजूनही सुरळीत झाली नव्हती. पियासोबत लग्न झाल्यापासून कुणालच्या मनात असलेला राग दिवसेंदिवस वाढत गेला होता. तो अगदी टोकावर पोहोचला होता. ते गणेश काकांच्या ॲक्सिडेंटच्या वेळी. राजकारण त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं की घरात सर्व दुःखी असताना सुद्धा ते बाहेरच राजकारण हँडल करत होते. अचानक लागलेला धक्का आजोबांना त्रासदायक ठरला होता, पण त्यातून त्यांनी काहीच दिवसात स्वतःला सावरलं होतं आणि त्यानंतर त्यांचं काम पुन्हा त्याच वेगाने चालू होतं. याचा राग कुणालला आला होता आणि ते काही कमी होतं की आता काहीच दिवसापूर्वी जेव्हा स्नेहा आणि पियाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, तेव्हा सुद्धा रवी काका आणि आजोबा तिकडे नव्हते. कुणालची अशी अवस्था असताना निदान बाकी सर्वांना आधार देण्यासाठी त्या दोघांनी इथे असावं असं त्याला नेहमी वाटायचं, पण ते काही झालेलंच नव्हतं. रवी तिला बघायला एकदा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आला नव्हता. स्वतःची मुलगी असून सुद्धा त्याने घरी आल्यावर दरवाजात त्या बाळाला हातात घेतलं होतं. तेव्हापासून ते दोघेही त्याच्यासाठी असून नसल्यासारखे झालेले होते. आता सुद्धा रवीच्या मुलाचं लग्न होतं, पण तरीही कुणालने एकदा सुद्धा विचारलं नव्हतं, तर त्याचा निर्णय सांगून तो मोकळा झाला होता. नाश्ता खाऊन झाल्यावर जाताना सुद्धा त्याने एकदाही त्या दोघांकडे पाहिलं नव्हतं. पुढ्यातलं संपवून तो मात्र निघून गेला होता. दादा, कुणाल जाताच गणेश काकांनी पुन्हा हेतुपूर्वक रवीला हाक मारलेली होती. याने असं अचानक ठरवलं तर कसं जमणार आहे मला. त्यांचा काहीसा नाराजीचा स्वर लागला होता. डॅड, दादा सर्व हँडल करेल, तुम्ही तुमची सत्ता सांभाळा फक्त, प्रथमेशने रुक्षपणे सांगितलं आणि तो तिकडूनच तसाच निघून गेला. त्यांच्या जाण्यानंतर कोणीही काहीही बोललेलं नव्हतं. तारा, वेळ कितीची आहे ते कळव, बघतो काहीतरी, रवीने काहीसा विचार करतच सांगितलेलं होतं. डॅड, ही बघा ना काया, प्रथमेशची होणारी बायको आहे, तिला बघून घ्या, नंतर सुद्धा भेट होईलच, बाकी लग्नाला तुमचे आशीर्वाद आहेतच. आम्हाला माहिती आहे, स्नेहा नाराजीनेच बोलली. स्नेहा बेटा, अगं डॅड, 3 दिवस मला हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. डॅड, 3 दिवस मला हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं होतं. तेव्हा नाही तर निदान मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा घ्यायला तरी हॉस्पिटलमध्ये यायचं होतं तुम्ही. मुलगी आहे ना मी तुमची. मला भेटायला तिकडे आलात तर चाललं असतं. राजकारणी आहात ना तुम्ही. राज्यात अचानक काही झालं तर कसं लगेच सर्व मॅनेज करता. मग फॅमिलीमध्ये अचानक काही झालं तर ते मॅनेज करायला नको का? स्नेहाने विचारलं. तसं त्यांची मानस खाली गेली होती. गेले 10 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री आहात. अजून पुढचे काही वर्ष असाल, पण या काळात तुम्ही आपल्या घरातल्या किती फंक्शनसाठी हजर होतात. अगदी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तुमचं काम चालूच होतं. आम्हाला अभिमान आहे, तुम्ही राज्यासाठी देशासाठी खूप काही करता त्याचा, पण जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा आमच्यासाठी सुद्धा वेळ काढत जा ना. स्नेहा पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली आणि तसंच ब्रेकफास्ट न संपवता ती तिथून निघून गेली.
पुण्यातलं संपवून जा, रवी मागून सांगत होते. पण ते ऐकायला ती थांबलीच नव्हती. काही वेळापूर्वी हसत असलेले सर्व खाली मान घालून गप्प पुण्यातलं खात होते. स्नेहादीला ब्रेकफास्ट तिच्या रूममध्ये घेऊन ये, केतनने लगेच सांगितलं. तसं गीताने तिची प्लेट तिला नेऊन दिली. गीता, तिला काही दिवस तिच्या रूममध्येच सर्व घेऊन जात जा बाई. 2 दिवस गोंधळ असेल, पण तिला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला हवी बरं का. माधू, मस्ती करताना तिच्यावर लक्ष ठेवण्याचं काम तुझं आहे, आजींनी शांतपणे सांगितलं. पिया नुकत्याच रूममध्ये आलेला तिच्या समोर मुद्दाम टाय करत त्याने लाडातच हाक मारली, पण तिने त्याचा हात झटकला आणि तसंच दुसरीकडे निघून गेली. पिया, त्याने तिचा हात पकडून तिला समोर उभं केलं. अजिबात बोलायचं नाही माझ्यासोबत. सांगितलं होतं मला नाही जायचं तरी. आता महिनाभर मी येणारच नाही. तिची एकटीची बडबड चालूच होती, तर तो चिडलेल्या तिच्याकडे बघतच होता. उचलून घेऊन येईन, त्याने तितक्या शांतपणे सांगितलं. तसं तिने रागातच त्याच्या हातात असलेला हात सोडवला आणि जायला लागली. पिया, आई बाबा, कौस्तुभ, सर्वांना तुझी काळजी आहे. त्यांना सुद्धा वाटत असेल ना तू तिकडे जाऊन राहावंसं म्हणून. तो तिला समजावत होता तरी ती त्याच्याकडे रोखून बघत होती. कायाला सुद्धा तर आता तिथे नाही पाठवणार असं अचानक लग्न कळतंय ना. तिचं समाधान होत नव्हतं म्हणून तो तिला अजूनच समजावत होता. सर्व ठीक आहे ना, तिने अचानकच विचारलं. तसं त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे बघितलं आणि होकार दिला. ठीक आहे, मी जाते तिकडे. पण तुमच्या डोक्यात नक्की काही नाही ना? मला काळजी वाटते. त्याला मिठी मारून त्याच्या छातीवर डोकं टेकवतच पुन्हा एकदा तिने सांगितलं होतं. काही काळजीचं कारण असतं तर मी तुला तिकडे का पाठवलं असतं बरं? इथेच नसतं का ठेवून घेतलं? तू इथेच जास्त सेफ आहेस ना? त्याने तिची समजूत काढली. असली तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार मात्र चालूच होते. तू तिकडे सुद्धा सेफच आहेस. पण आता तुझं खुश राहणं माझ्यासाठी तेवढेच जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. मी इथे नसलो की तू दिवसभर हसत असली तरी रात्री रडतेस आणि आता अशा अवस्थेत तुला जास्त त्रास होईल. म्हणून तू तिकडे राहा काहीच दिवस. काया सतत सोबत असेलच तुझ्या. बस काही दिवस. तिच्या पाठीवरून हात फिरवतच तो स्वतःच्याच विचारामध्ये हरवला होता. तर प्रेक्षकांनो, हा होता कथेचा एक भाग. या कथेचे पुढचे भाग पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.